आणि आताची महत्त्वाची बातमी, शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार घातला अशी माहिती सूत्रांकडून मिळते। भाजपमधील इन्कमिंग वरून शिवसेनेमध्ये नाराजी आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। माजी नगरसेवक नेते भाजपच्या प्रवेशावरून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। शिंदेचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आता त्यांच्या दालनामध्ये गेले आहेत। शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवर देखील बहिष्कार घातला अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर शिंदेचे नगरसेवक तसं माजी नगरसेवक माजी आमदार हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करतायत। रवींद्र चव्हाण यांच्याविषयी देखील शिंदेच्या शिवसेनेमध्ये नाराजी व्यक्त होत असल्याची माहिती मिळते। कॅबिनेट बैठकीला फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते, त्यांचे मंत्री मात्र या बैठकीसाठी उपस्थित नव्हते। शिवसेनेचे मंत्री आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनामध्ये गेले आहेत। शिंदेचे माजी नगरसेवक आणि नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होतोय, त्यावरून शिंदेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। भाजपच्या या इन्कमिंग वरून शिवसेनेमध्ये नाराजी असून शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दालनामध्ये हजेरी लावली आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, शिवसेनेचे मंत्री हे कॅबिनेटसाठी उपस्थित नव्हते अशी ही माहिती मिळते, त्याचबरोबर आता हे सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये त्यांची भेट घेण्यासाठी ताटकळलेत। मुख्यमंत्र्यांची भेट झाली आहे का, काय माहिती मिळते? निखिला, खरं तर आज कॅबिनेटची बैठक जी आहे ती मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरती झालेली आहे, परंतु या सगळ्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि बाकीचे इतर मंत्री उपस्थित होते, परंतु शिवसेनेच्या मंत्री जे आहेत ते मात्र या सगळ्या बैठकीला गैरहजर असल्याची माहिती जी आहे ती मिळताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या सगळ्या मंत्र्यांची नाराजी जी आहे ती भाजपच्या संपूर्ण एकंदरीतच पक्षप्रवेशावरती आणि भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांनी ज्या पद्धतीने काही पक्षप्रवेश जे आहेत ते सातत्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने करून घेत आहेत, या सगळ्या प्रक्रियेवरती या सगळ्या मंत्र्यांची नाराजी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। आणि याच कारणामुळे आज सर्वच शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते कॅबिनेटच्या बैठकीला गैरहजर होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र कॅबिनेटच्या बैठकीला गेलेले होते। खरं तर आज सकाळीच डोंबिवलीमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे शिंदेचे माजी नगरसेवक आहेत त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रवींद्र चव्हाणांनी हे सर्व पक्षप्रवेश जे आहेत ते करून घेतलेले होते। एकीकडे ठाणे जिल्हा असेल, हा संपूर्ण ठाणे ग्रामीण किंवा ठाणे जिल्हा हा संपूर्ण शिवसेनेचा अर्थात शिंदेचा बालेकिल्ला मानला जातोय आणि याच सगळ्या शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये कुठेतरी सुरुंग लावण्याचं काम जे आहे ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपकडनं होत आहे। आणि या सगळ्या संदर्भातलीच नाराजी जी आहे ती पक्षप्रवेशांच्या संदर्भातली ही मुख्यमंत्र्यांकडे हे सर्वच मंत्री जे आहेत ते बोलून दाखवणार असल्याची माहिती जी आहे ते मिळत असल्याची आपल्याला मिळताना पाहायला मिळत आहेत। एकीकडे हे शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक, माजी आमदार, माजी पदाधिकारी जे आहेत ते त्यांना फोडण्याचं काम भाजपकडनं एकीकडे सुरू असतानाच निधी वाटपावरतून देखील या सगळ्या शिवसेनेच्या मंत्र्यांची नाराजी जी आहे ती कायम आपल्याला पाहायला मिळते। गेल्या अनेक कॅबिनेटच्या बैठकीमध्ये देखील निधी वाटपाच्या प्रकरणावरतून खडाजंगी झालेली आहे, शाब्दिक चकमक झालेली आहे, अशा सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या समोर येताना पाहायला मिळत होत्या। परंतु आता ही दुसरी नाराजी जी आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने भाजपने रणनीती आखलेली आहे सर्वच निवडणुका जिंकण्याच्या संदर्भात, त्या सगळ्या रणनीतीवरतीच या सर्वच मंत्र्यांनी जी आहे ती नाराजी जी आहे ती व्यक्त केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि त्याचमुळे हे सर्वच मंत्री जे आहेत ते आज कॅबिनेटच्या बैठकीला गैरहजर राहिलेले आहेत। या सगळ्या कॅबिनेटच्या बैठकीपूर्वी प्री कॅबिनेटची बैठक जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षाचे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या सर्वच मंत्र्यांची प्री कॅबिनेटची बैठक झाली। त्या सगळ्या प्री कॅबिनेटच्या बैठकीला हे सर्वच मंत्री जे आहेत ते उपस्थित होते, परंतु ज्यावेळेस कॅबिनेटची बैठक सुरू झाली त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी गैरहजेरी आपली लावली आणि या सगळ्या गैरहजेरीमुळे त्यांनी या सगळ्या नाराजी नाट्याला जे आहे ते उत्तर दिलेलं असल्याचं, सगळ्या नाराजी नाट्याच्या संदर्भात ते बोलून जरी दाखवले नसले तरी त्यांनी मात्र ही सगळी
गैरहजेरी लावत त्यांनी कृतीतून आपली नाराजी जी आहे ती व्यक्त केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता हे सर्वच शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याकरता मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावरती जे आहेत ते दाखल झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि या संपूर्ण भेटीच्या दरम्यान या सगळ्या मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांसोबत काही चर्चा होणार येते। मात्र आणखी एक ब्रेकिंग आहे, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक फडणवीसांच्या दालनामध्ये आहेत। शंभूराज देसाई आणि संजय राठोड गोगावले हे सुद्धा फडणवीसांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनामध्ये उपस्थित आहेत। पुन्हा एकदा अक्षय तुमच्याकडे येते। अक्षय, ही तर नाराजी आहेच की शिवसेनेमधले माजी नगरसेवक, माजी आमदार जे आहेत किंवा महत्त्वाचे जे नेते आहेत त्यांना भाजपमध्ये घेतलं जातंय। तिथे रवींद्र चव्हाण एकावर एक धक्के शिंदेच्या शिवसेनेला देत आहेत। दुसरीकडे गणेश नाईकांचा जनता दरबार आणि थेटपणे एकनाथ शिंदे यांच्यावरची टीका, यामुळे सुद्धा एकनाथ शिंदे नाराज आहेत अशीही माहिती मिळते। आणि आता हे सगळे मंत्री सुद्धा मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत। मात्र नेमकं ते काय बोलणार आहेत मुख्यमंत्र्यांशी? नक्कीच निखिला, खरं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने कट शहाचं संपूर्ण राजकारण जे आहे ते होताना पाहायला मिळते। एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात अनेक पक्षप्रवेश जे आहेत ते भाजपमध्ये होऊ घातलेले आहेत आणि हे जे पक्षप्रवेश करणारे जे पदाधिकारी आहेत ते शिंदेच्या शिवसेनेचे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचेच सर्वाधिक जास्त लोक जे आहेत ते भाजपमध्ये इनकमिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज सकाळीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे शिवसेनेचे जे माजी नगरसेवक आहेत त्यांचा कुठेतरी भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय, कारण की जे नक्कीच अक्षय थोडंसं थांबवते। आणखी एक महत्त्वाची बातमी, उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली, फडणवीसांनी या संदर्भात छापलं अशी माहिती सूत्रांकडून मिळते। उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली असं फडणवीसांनी शिंदेच्या मंत्र्यांना म्हटल्याचं सूत्रांकडून कळतंय। तर उल्हासनगरवरून मुख्यमंत्र्यांनी शिंदेच्या मंत्र्यांना या ठिकाणी झापलं अशी देखील सूत्रांकडून माहिती मिळते। अक्षय, उल्हासनगरमधून तुम्ही सुरुवात केली असं फडणवीसांनी या मंत्र्यांना सांगितलं असं कळतंय। तर तुम्ही केला तर चालवून घ्यायचं असं चालणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी फटकारलेलं आहे शिंदेच्या मंत्र्यांना। उल्हासनगरमधून सुरुवात तुम्ही केली असं फडणवीसांनी या ठिकाणी शिंदेच्या मंत्र्यांना म्हटलं। नाही। संजय शिरसाट या ठिकाणी बैठकीतून बाहेर निघालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अजून देखील काही मंत्री जे आहेत या संपूर्ण बैठकीमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेकडनं भाजपला धक्का देण्यात आला आणि भाजपचे काही पदाधिकारी असतील किंवा माजी नगरसेवक असतील त्यांना कुठेतरी शिवसेनेने घेतलेलं होतं आणि त्या सगळ्या संदर्भातली पहिली कुरघोडी जी आहे ती शिवसेनेकडनं सुरू झालेली होती असं मत जे आहे ते कुठेतरी व्यक्त केलेलं होतं। मिलिंद नार्वेकर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आहेत। आणि खरं तर शिंदेचे मंत्री जे आहेत ते संपूर्ण मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले होते, त्यावेळेस ही संपूर्ण चर्चा जी आहे ती झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। उल्हासनगरमध्ये शिंदेच्या सेनेकडनं भाजपला धक्का देण्यात आला आणि पहिली कुरघोडीची सुरुवात जी आहे ती शिवसेनेकडनं झाली असं देखील मत जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या बैठकीमध्ये उपस्थित केलेलं आहे। आणि त्यामुळे आता दोघांनी एकमेकांचे प्रवेश घेणं जे आहेत एकमेकांचे पदाधिकारी प्रवेश घेणं जे आहे ते टाळलं पाहिजे, हा पायंडा जो आहे तो तुम्ही पाळला पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या असल्याचं आपल्याला या बैठकीतून कळतंय। निखिला, नक्कीच अक्षय, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। मात्र आणखी एक महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहूयात। तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। मात्र उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केला तर चालवून घ्यायचं असं चालणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांना सांगितल्याचं कळतं। पुढे एकमेकांना प्रवेश देऊ नका असं फडणवीसांनी म्हटलं अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे। दोन्ही पक्षांनी या गोष्टी पाळाव्यात असं देखील फडणवीसांनी म्हटलं आहे। थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरू यांच्याकडून। विनायक, काय माहिती या संदर्भात? तिला ज्या पद्धतीने शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना कॅबिनेट बैठकीच्या वेळी सुद्धा भेटलेले पाहायला मिळाले, काही मंत्री जे आहेत ते त्यावेळी सुद्धा भेटले, तेव्हा त्यांनी डोंबिवली प्रवेशावरती मंत्र्यांनी जे आहे ती थेट नाराजी व्यक्त केली। तेव्हा मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की उल्हासनगरमध्ये जे आहे ते सुरुवात तुम्ही केलेली आहे, तुम्ही करणार असाल तर ते चालून घ्यायचं आणि भाजपने केलं तर चालणार नाही, असं हे जे आहे ते योग्य नाही।
इथून पुढे जे आहे ते एकमेकांनी प्रवेश देऊ नये, पथ्य जे आहे ते पाळावीत, तत्व जे आहे ते पाळावेत, असं मुख्यमंत्र्यांनी सूचना ज्या आहेत त्या सगळ्या मंत्र्यांना केलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. आपण जर पाहिलं तर आज कल्याण डोंबिवली महापालिकेतले माजी नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेचे जे आहे ते भाजपमध्ये आलेले पाहायला मिळालेले होते. 3 ते 4 मोठे प्रवेश जे आहे ते रवींद्र चव्हाण यांनी सगळ्याच पदाधिकाऱ्यांचे पण नगरसेवकांचे त्या ठिकाणी डोंबिवलीत आज सकाळपासून पार पडले आणि त्यानंतरचे पडसाद जे आहे ते कॅबिनेट बैठकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. थेट नाराजी जी आहे ती व्यक्त करण्यात आली, परंतु मुख्यमंत्र्यांनी थेट म्हटलेलं आहे की उल्हासनगरमध्ये तुम्ही पहिली सुरुवात केली होती, म्हणून आम्ही सुद्धा काही जे आमच्याकडे येणारे पदाधिकारी आहेत किंवा माजी नगरसेवक आहेत ज्यांना आमच्या पक्षात यायचं आहे त्यांना आम्ही घेतलेलं आहे. त्यामुळे पथ्य जे आहे ते तुम्ही तुमच्याकडनं नियमावली जर पाळली किंवा तर भाजपकडनं सुद्धा ते पथ्य जे आहे ते पाळले जातील, नियम जे आहे ते पाळले माहितीचे जातील, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. नक्कीच तुम्ही केलं तर चालवून घ्यायचं असं चालणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांना